भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, ही घटना प्रत्यक्षात आणण्यासारखी आहे, कारण ती लवचिक आहे आणि शांततेच्या आणि युद्धाच्या वेळेला देशाला एकत्र ठेवण्याच्या बाबतीत ती अत्यंत सामर्थ्यवान आणि सक्षम आहे. टीकाकारांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, सदरची टीका टीकाकारांचे अपसमज आणि कलमांचं झालेलं अर्धवट ज्ञान यावरती आधारलेली आहे. In the sense that India from that day would have a government of the people, by the people and for the people. घटना समितीचं महान कार्य जेव्हा घटनेला आकार घेत होतं तेव्हा घटना समितीच्या सगळ्याच सभासदांना राज्यघटना आवडली होती असं मुळीच नाही. काही सभासदांनी तर बत्सूर हे काढलेच. एक सभासद म्हणाले, प्रांतांना नगरपालिकेच्या अवस्थेस या घटनेनंच पोहोचवलं, म्हणूनच ही घटना टाकाऊ आहे. तर दुसरे सभासद म्हणाले, गांधीजींच्या विकेंद्रीकरणाची आवडती कल्पना राज्यघटनाकर्त्यांनी अवहेरलेली आहे. तर तिसरे सभासद म्हणाले, राज्यघटनेनं गोहत्याबंदीविषयी काहीच व्यवस्था केलेली नाही, म्हणूनच ही घटना वाईट वाटते. तर काहींच्या मते भारतीय राज्यघटना ही जगातल्या सगळ्या घटनांची खिचडी होती आणि म्हणूनच ती वकिलांचा स्वर्ग बनेल. राज्यघटना जरी उत्तम दस्तऐवज झाला असला तरी तो गांधीजींच्या सामाजिक आणि आर्थिक दृष्टीचा ध्येयवाद कृतीत आणत नाही असं काहींचं म्हणणं पडलं. हे सगळ्या तऱ्हेचे आक्षेप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदीच अपेक्षित होते. घटनेचा कच्चा मसुदा लोकांच्या समोर 6 महिने ठेवल्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी तो मसुदा घटना समिती समोर विचारासाठी ठेवला. त्यात 315 अनुच्छेद असून 8 परिशिष्ट होती. हा अतिविस्तृत असा दस्तऐवज झालाय असं त्या खरडाचं वर्णन करून त्यांनी आपल्या आकर्षक, रम्य आणि शैलीदार भाषणामध्ये नियोजित घटनेची वैशिष्ट्ये सांगितली. आंबेडकरांचं भाषण ऐकत असताना सर्व घटना समिती अगदी चित्रासारखी तटस्थ झाली. टीकाकारांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, सदरची टीका टीकाकारांचे अपसमज आणि कलमांचं झालेलं अर्धवट ज्ञान यावरती आधारलेली आहे. घटना समितीच्या दृष्टीसमोर कुठलं राज्य आहे याविषयी विवेचन करताना ते म्हणाले, अमेरिकन पद्धतीच्या राज्यकारभाराला अध्यक्षीय पद्धतीचं शासन म्हणतात. त्या अध्यक्षीय पद्धतीप्रमाणे राष्ट्राध्यक्ष हा मुख्य कार्यकारिणीचा प्रमुख असतो. आपल्या नियोजित घटनेप्रमाणे अध्यक्षांचा दर्जा हा इंग्लिश राज्यघटनेतल्या राजाप्रमाणे आहे. तो राज्याचा प्रमुख तर असतोच, परंतु तो कार्यकारिणीचा प्रमुख नसतो. तो राष्ट्राचा प्रतिनिधी असतो, परंतु राष्ट्राचा राज्यकारभार करत नाही. मंत्रिमंडळासंबंधी ते म्हणाले, अमेरिकन मुख्य कार्यकारिणी हे लोकशाही प्रधान कार्यकारी मंडळ नसतं, कारण लोकसभेतल्या बहुमतावरती त्या कार्यकारी मंडळाचं अस्तित्व अवलंबून नसतं. ब्रिटिश राज्य पद्धतीप्रमाणे कार्यकारी मंडळ हे लोकशाहीनिष्ठ असतं, कारण त्यांचं अस्तित्व ब्रिटिश लोकसभेतल्या मतांवरती अवलंबून असतं. अमेरिकन लोकसभेला तिचं कार्यकारी मंडळ लोकनियुक्त नसलं तरी आपल्या कार्यकारी मंडळाचं दायित्व नाकारता येत नाही. साहजिकच या कार्यकारी मंडळाचा कल अमेरिकन लोकसभेला कमीत कमी जबाबदार असण्याकडे होतो. उलट पक्षी लोकशाहीनिष्ठ कार्यकारी मंडळाची प्रवृत्ती लोकसभेला जास्तीत जास्त जबाबदार राहण्याकडे होते. नियोजित राज्य पद्धतीप्रमाणे जास्तीत जास्त जबाबदारीचं तत्व आपण पसंत केलेलं आहे. घटनेतल्या वैशिष्ट्यांचा निर्देश करताना ते म्हणाले, नियोजित राज्यघटना ही जरी दुहेरी राजव्यवस्था असली तरी सर्व भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे. न्यायमंडळ एकसंघ आहे. घटनात्मक निर्बंधांसंबंधी जेव्हा मतभेद उत्पन्न होतील तेव्हा त्यावरील अधिकार हा त्या न्यायमंडळाचाच राहील आणि उपायही तेच न्यायमंडळ सुचवेल. दिवाणी निर्बंध किंवा दंडनीय निर्बंध हे सगळ्या हिंदुस्थानात सारखेच आहेत. अखिल भारतीय पातळीवरील नोकरी करणारे अधिकारी हे समान आहेत. उलट पक्षी अमेरिकन संघराज्याच्या राज्यघटनेप्रमाणे अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व असतं. एक नागरिकत्व अमेरिकन आणि दुसरं वैयक्तिक राज्याचं.
तिथं एक संघाचं न्यायमंडळ तर दुसरं राज्याचं न्यायमंडळ असतं. तिथं संघ राज्याचा नोकर वर्ग आणि वैयक्तिक राज्याचा नोकर वर्ग असे वेगवेगळे प्रकार असतात. प्रजासत्ताक राज्य पद्धती स्वीकारल्यानंतर अमेरिकन संघ राज्यात कोणतंही राज्य आपली स्वतंत्र राज्यघटना करायला मोकळं असतं. उलट भारताची राज्यघटना आणि घटक राज्याची राजघटना ही एकच असून तिच्यातून कोणालाही बाहेर पडता येत नाही. राज्यघटनेच्या कक्षेतच दोघांनीही राहिलं पाहिजे. राज्यघटना ही लवचिक नाही असं म्हणणाऱ्या टीकाकारांना उत्तर देताना ते म्हणाले, प्रांतांना सुपूर्त केलेल्या विषयावरती शांततेच्या वेळेला कायदे करण्याचा अधिकार लोकसभेला देऊन आणि राज्यघटनेमध्ये सुधारणा करण्याची सोय करून ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच घटनेचं मुख्य वैशिष्ट्य असं की ते एक लवचिक संघराज्य आहे. राज्यघटनेमध्ये विशेष काही नाविन्य नाही असा आरोप करणाऱ्या टीकाकारांना ते म्हणाले, पहिली राज्यघटना लिहून झाल्यानंतर आता सुमारे 100 वर्षे लोटलेली आहेत. त्यानंतर अनेक राष्ट्रांनी आपल्या राज्यघटना शब्दामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. राज्यघटनेची मर्यादा किंवा कक्षा काय असावी हे फार पूर्वी ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे घटनेची मूलभूत तत्व कोणती असावीत ते सर्व जगभर आता मान्य झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतर सर्व राज्यघटनांमध्ये राज्यकारभाराच्या मुख्य व्यवस्था सारख्याच आहेत हे सांगायची आवश्यकता वाटत नाही. इतक्या अलीकडच्या काळामध्ये केलेल्या या घटनेत जर काही नवीन गोष्टी असल्याच तर ते त्या घटनेतले दोष निवारण करण्यासाठी आणि देशाच्या गरजा भागवण्यासाठी केलेले फरकच म्हणून असणार. ग्रामराज्यासंबंधी ज्या सूचना केल्या गेल्या त्यासंबंधी आपले विचार स्पष्ट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, खेडं म्हणजे त्या भागातली एक स्थानिक वादाचं कोंडाळं असतं. अज्ञानाची, कोत्या मनाची आणि जातीयवादाची गुहात जणू. म्हणून राज्यघटनेनं खेडं हे घटक न मानता व्यक्ती ही घटक मानली. याविषयी मला आनंदच होतोय. भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, ही घटना प्रत्यक्षात आणण्यासारखी आहे कारण ती लवचिक आहे आणि शांततेच्या आणि युद्धाच्या वेळेला देशाला एकत्र ठेवण्याच्या बाबतीत ती अत्यंत सामर्थ्यवान आणि सक्षम आहे. राज्यघटनेच्या गुणांविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यघटनेत गुंफलेली तत्व ही चालू पिढीची मतं आहेत आणि माझे हे विधान कदाचित अतिरंजित वाटलं तर ते या सभागृहाचं मत आहे असं मानावं. राज्यघटना कितीही चांगली वा वाईट असली तरी शेवटी ती चांगली की वाईट हे ठरणं हे जे राज्यकर्ते तिचा वापर करतील त्याच्यावरती अवलंबून राहील. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयाँ गिनाने नहीं जाऊंगा क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा उपसंहार हा आजवर लोकसभेत झालेल्या वादविवादामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचा गणला जातो. कठीण, नाजूक, घटनात्मक आणि निर्बंधांच्या प्रश्नासंबंधी आपल्या विवेचनामध्ये त्यांनी जी सुबोधता आणि मर्मभेदकता दाखवली ती अवर्णनीय अशीच होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व म्हणजे केवळ आरक्षण आणि राज्यघटना या दोन बाबींशी निगडीत नाही हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःमध्येच मानव स्फूर्तीचे एक स्फूर्तीपीठ आहे. आंबेडकरांनी साप्ताहिका आणि पाक्षिका चालवली. त्यांनी अर्थशास्त्रावरती, इतिहासावरती आणि राजकारणावरती ग्रंथ लिहिले. त्यांनी वसतिगृह आणि वाचनालय चालवली. ते एका विधी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांनी शेकडो सामाजिक आणि राजकीय परिषदांचं अध्यक्षपद भूषवलं. सामान्य जनतेचे ते नेते असल्यामुळं त्यांनी सामाजिक, राजकीय आणि कामगार चळवळी केल्या. त्यांनी राजकीय पक्ष स्थापले, महाविद्यालय चालवली. त्यांनी मुत्सद्यांचं शहाणपण, नेत्याचे गुण, वीराचं धैर्य, हुतात्म्याची सहनशक्ती ही गुणसंपदा आपल्या जीवनामध्ये दाखवली. त्यांनी मोठमोठी स्थानं आपल्या ज्ञानानं, लोकशाहीनिष्ठ वृत्तीनं नि मानवतेच्या प्रतिष्ठेवरील प्रेमानं गाजवली आणि भूषवली सुद्धा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि कर्तृत्व मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर ते अंतःकरणाला स्पर्श करणारं होतं. एक व्यासंगी विद्वान, उत्कृष्ट वक्ता, प्राध्यापक, बॅरिस्टर, विद्वान वकील, उत्तम संसदपटू, घटना पंडित, समाजसुधारक, जबाबदार राजकारणी, उत्तम लेखक आणि तत्ववेत्ता अशा हरेक भूमिकेमध्ये ते श्रेष्ठच होते. एका बहुजन मुलांना आपल्या जीवनामध्ये इतका बहुविध लौकिक नि विद्वत्ता साधावी हा एक आधुनिक जगातला महान चमत्कार आहे. अमर कृती करतात ते असेच देवपण पावतात. अशा या महामानवाला त्याच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशा अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी ॲडव्होकेट श्रेया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.